हरे कृष्ण सर्वांना. मला जरा तोंड आलंय हा, त्यामुळे जिभेला, त्यामुळे बोलताना जरा हे होतोय त्रास. हम्म. घेऊ आपण क्लास खरं तरी पण बघू. तर स्वागत आहे मंगलाचरण. आवाज ब्रेक होतोय हा. कॅमेरा पण. भूतले रामय्यम ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवम् श्री राधा कृष्ण पदान सहगण ललिता श्री विशाखान्वितांच हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते सप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि. नमा ओम विष्णु पृष्ठाय भूतले श्रीमती भक्ती वेदांत स्वामी निधी नामिने नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद साधुर भक्त वृंद. तर हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. मी राधा गोविंदांना प्रणाम करते. आपल्या प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया. नामानिष्ठदास प्रभूजींना प्रणाम करू आणि आपला अध्याय सुरू करूया. आज थोडा वेळ झाला हा. तर काल आपण पुरुषोत्तम योग बघितलेला. आता आज दैवासुर संपद विभाग योग. प्रभुपाद स्वामी काय म्हणतात, दैवी गुण आणि राक्षसी गुण. हा बघू आपण. माताजी पुढची स्लाइड घ्या. कालच्या अध्यायाचं काय काय बघूया आपण. भगवंतांचं जग कसं आहे घेतलं. हा मग एक वर मूळ असणारा हे आहे, अश्वत्थ वटवृक्ष आहे बघितला आपण. मग तो कशामध्ये आहे, हे प्रतिबिंब आहे ते भौतिक जग आध्यात्मिक जगाचं. कशामध्ये पडले, इच्छांच्या नदीमध्ये. मग ती पार करायची असले तर काय हवं आपल्याकडे, वैराग्य, अलिप्तता. वैराग्य आणि ज्ञान ही दोन शस्त्र हवीत. मग त्याच्यानंतर बघितलं की आपण आत्मा जेव्हा पुढे जातो हे शरीर सोडून, तेव्हा तो स्वतःबरोबर काय नेतो. तर आपली इंद्रिय, तुमची मन बुद्धी अहंकार ह्या सूक्ष्म शरीराला बरोबर घेऊन जातो. ह्यात जसा विचार करता तशी पुढची इंद्रिय बनतात. मग त्याच्यानंतर कृष्ण कसा आपले स्थूल शरीर सूक्ष्म शरीर सगळ्याचा देखभाल करताय ते बघितलं. आणि तो फक्त आपल्या भौतिक जगाचं नाही तर आध्यात्मिक जगातल्या पण सगळ्यांचा देखभाल करताय. आणि मग वेदांत सूत्राचा सारांश बघितला. 15.15वा तो श्लोक लक्षात ठेवा. आणि अनन्य भक्तीशिवाय पर्याय नाही दुसरा ह्या सगळ्यासाठी भगवंतांकडे जाण्यासाठी. हा हा माताजी आता पुढची स्लाइड घ्या. आता आजच्या अध्यायात काय बघायचंय बघूया. दैवासुर संपद विभाग योग. हा ना आपल्याला थोडस सायकोलॉजिकल असा स्टडी आहे ह्या अध्यायामध्ये. म्हणजे ना तुम्ही पाहाल की एकतर मनुष्य दैवी गुणात स्थित असतो नाहीतर आसुरी गुणात स्थित असतो. हे कुठले गुण दैवी आहेत, त्यांना दैवी का म्हटलंय, तर ते गुण भगवंतांकडे जायला मदत करतात. आणि कुठले गुण आसुरी आहेत. आवाज येत नाही का? येतोय येतोय माताजी, येतोय. मग माताजी जरा तुमचं हे बघा, इंटरनेट कनेक्शन बघा. तर मग
कुठले गुण आसुरी आहेत आणि ते आपल्याला म्हणजे ते तुम्ही असेल आसुरी गुण ज्यांच्यामध्ये असतात त्यांचा स्वभाव काय असतो, काय गोष्टी करायला त्यांना आवडतात आणि कुठं पुढं त्यांचा प्रवास सुरू असतो, हेही कृष्णाने सांगितलंय. म्हणजे तुम्ही आसुरी गुणातच राहणार आहात, हीच तुमची चॉईस आहे. तर पुढे परिणाम काय होणार हे पण सांगितलंय. आणि म्हणजे ना छान आहेत. म्हणजे तुम्ही बघा की त्यांचं वर्तणूक कसं असतं, त्यांनी कृष्णाने अगदी डिटेल सांगितलेलं आहे. काय आहे की आपण कसं करायला हवं, हे करा, हे म्हणजे सगळी कर्मफल मला अर्पण करा. किंवा आपल्यामध्ये दैवी गुण, कृष्णाला भक्तांचे गुण कोणाचं खूपदा सांगितलेलं आहे. आता काय नाचायचंय ते सांगतात की, आणि जर का तुम्ही तसं वागलात तर परिणाम काय होणार, म्हणजे आपल्याला ते पण गुण कुठले आहेत ते दिलं तर काय होणार, हे आता इथे जरा व्यवस्थित त्यांनी सांगितलेलं आहे. हम्म हा माताजी, आणि पुढं अंतिम काय होतं त्यांचं तेही सांगितलंय. हा माताजी घ्या पुढे श्री वाच. भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञ कर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रती दयाभाव, लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, दृढनिश्चय, उत्साह, क्षमा, शुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती, हे सर्व दैवी गुण. हे भारता. हरे कृष्ण. हे जे गुण आहेत यांना दैवी का म्हटलंय, तर हे आपल्याला भगवंतांकडे जायला मदत करतात. हा म्हणून यांना दैवी म्हटलंय. असं इथे आता बघा तुम्ही, दैवी गुण म्हणून त्यांनी सांगितलंय का की तुम्हाला दुसऱ्याच्या मनातलं ऐकू यायला पाहिजे, भिंती पलीकडचं दिसायला पाहिजे, हवेत हात मारून वस्तू काढायला हव्यात. आपण फक्त चमत्कारांच्या मागे धावत असतो. हे आत्मपरीक्षण करायला शिकवते गीता. आपल्याला फक्त चमत्कार हवे असतात, तर ते आणि इथे कृष्ण कुणाला दैवी गुण म्हणतायत बघा. हे अमूल्य असे गुण आहेत, साधे नाही आहेत, ते भगवंतांना प्रिय आहेत, त्यांच्याकडे घेऊन जाणार आहेत. आणि आपण ज्यांना चमत्कार म्हणून, त्यांनी सांगितलंय का तुम्हाला पाण्यावर चालला ते माताजी, तसं नाही. आता येत होतोय आवाज. तर वेळ तर तुम्हाला समजावून सांगणं आपल्याला 1 तासात शक्य होत नाही. तुम्ही गीता उघडा आणि त्यामध्ये वाचा, व्यवस्थित सांगितलेलं आहे हा प्रभुपाद स्वामींनी. तर आपण पटपट थोडे थोडे बघू. निर्भयपणा हा जो गुण आहे ना, हा संन्यासींमध्ये असायलाच हवा. कारण एक असतं वनांमधून वगैरे, हा, आणि घर सोडून देता, त्यामुळे निर्भयपणा हवा. आणि दुसरं, त्यामुळे निर्भयपणा बरोबर त्यांना ठाम विश्वास असतो की ते माताजी, हवं. आवाज गेला. सगळ्यांनाच येत नाहीये का ऐकू? हो, मध्ये मध्ये जातोय माताजी. मला कुणाचेच आवाज येत नाहीयेत. हरे कृष्ण, माझा येत नाहीये माताजी. रेश्मा माताजी, तुम्हाला पण हा तुमचा आला आता, तुम्हाला पण नाही येते का ऐकू? नाही, ब्रेक होते मध्ये मध्ये माताजी. मग आधी वाटलं की ते कॅमेरा ऑन आहे म्हणून, मग तुम्ही ऑफ पण केला तरी पण तो ब्रेकच होतोय. ऍक्च्युली मलाच तुमचा येत नाहीये. थांबा, हा जरा 1-2 मिनिटं थांबा, आपण माझं पण येत बाहेरच नाहीये. जाऊ असं. अरे बापरे. नेटवर्क नाही ना, त्याच्यामुळे जात नाही आवाज त्यांना. हरे कृष्ण, माझं पण येत नाहीये का? येतोय येतोय माताजी.
हम्म. आता सांगा हा माताजी, आवाज येतो की नाही ते. आता आले मी बाहेर, पाऊस नाहीये. आता पाऊस स्पष्ट आहे. स्पष्ट हा येते ना. चालेल, सुरू करूया. तसा पण आपल्याला वेळ झाला. पाऊस आला तर मग आज जाते. तर आहे ना, सगळ्यांनी बघा हा, हे गुण वाचा तुम्ही, हे काय म्हणतायत कृष्ण इथं. आणि लक्षात ठेवा की हे गुण दैवी आहेत, हे अनमोल असे गुण आहेत. आपल्याला वाटतं की हे असले काय नसले काय, ह्याचा काय फायदा, तर तसे नाही, हे अनमोल आहेत. दैवी म्हटलंय बघा त्यांना. तर इथे ना आपले हरिदास ठाकूर होते ना, ते एका ह्याच्यात राहायचे गुहेमध्ये. असं म्हणजे गुहा म्हणजे काय अरण्यातली गुहा नव्हती, पण असं एखाद्या छोट्याशा गुहेमध्ये राहायचे साईड. आणि बरेच भक्त वगैरे तिथे त्यांना ये जा सुरू असायची भेटायला वगैरे. आणि ना बरेचदा भक्तांना तिथे एक साप दिसायचा मोठा असा. हम्म आणि हरिदास ठाकूरना माहीतच नव्हतं इथं पण एक साप पण राहतो. ते त्यांच्या जपामध्ये आणि भक्तीमध्ये इतके बुडलेले असायचे की त्यांचं बिलकुल लक्ष नव्हतं की इथे एखादा साप राहतो. पण तो भक्तांना कधीतरी दिसायचा आणि भक्तांना काळजी वाटायची, जरा भीती पण वाटायची भेटायला आल्यावर. आणि त्यांना पण काही चावला वगैरे तर असं थोडी भीती वाटायची. मग ते म्हणाले की भक्त म्हणाले की असं असं ना, इथे या गुहेत तुमच्या बरोबर एक साप पण राहतो. तर मग हरिदास ठाकूर म्हणाले, हो का? मग म्हणाले, थांबा, मीही स्थान बदलतो. त्याला उगाच त्रास नको आपला. म्हणून ते सोडून जायला निघाले ती गुहा. त्याबरोबर तिथून एक साप सळसळत बाहेर येतो, तोच तो साप. आणि तोच ती गुहा सोडून जातो. तर म्हणजे त्यामुळे हे जे भक्त असतात ना, ते निर्भयपणा, हे भक्त म्हणजे कृष्णांवर त्यांचा ठाम श्रद्धा असते आणि जोडलेले असतात. आणि तुम्ही संन्यासींमध्ये हा गुण प्रबलपणे हवा, निर्भयपणा. सत्वशुद्धी म्हणजे तुमच्यामध्ये शुद्धता हवी. सत्याच्या मार्गावर वगैरे चालायला हवा. हा पण संन्यासी लोकांमध्ये हवा, हा गुणधर्म. आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन हे सगळ्यांसाठी आहे. असं नाही की फक्त ब्रह्मचारी आश्रमातल्यानी, तसं नाही. तुम्ही जीवनाच्या कुठल्याही आश्रमात असाल, आपल्याला आवड हवी. अध्यात्म म्हणजे काय? तर आपल्याला बघितलंय आपण की आपलं आणि भगवंतांचं नातं काय आहे हे जाणणं वगैरे, ह्याला अध्यात्म म्हणतात. जीवाचा नित्य स्वभाव, मग आत्म्याचा स्वभाव भगवंतांची सेवा आहे. मग ह्या जे भगवंतांबरोबरचं आपलं नातं आहे ना, याच्याविषयीची अजून माहिती मिळणं, त्याच्यात शास्त्रांचा अभ्यास करणं, ह्याची आपल्याला आवड हवी. हा दैवी गुण आहे. तुम्ही वेळ काढायला हवा त्याच्यासाठी. दान, हे ते दान आहे ना, हे गृहस्थांसाठी सांगितलेलं आहे मुख्यत्वे करून. कारण बाकीचे 3 जे आहेत ना, म्हणजे ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संन्यासी, हे पैसे मिळवायसाठी वेळ जास्त देऊ नाही शकत. समजा ते पैसेच मिळवायला लागले, तर मग समाजाला हे शास्त्र समजवून सांगणं, त्याचा अभ्यास करणं, हे ती करू नाही शकत. त्यामुळे हे जे दान आहे ना, हे गृहस्थाश्रमी लोकांवर जास्त ह्याचं म्हणजे त्यांनी ते करायलाच हवं. 18व्या अध्यायात आणि बघू. कारण ती लोक फक्त दान घेत नसतात. म्हणजे आता आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन करत असतात ना, तेव्हा ती अभ्यास तर करतातच, पण आपल्याला पण समजवून सांगतात ना. आपण दान देतो म्हणून आपण मोठं झालो असं नाही, तर ती आपल्याला त्याच्या बदल्यात धर्म समजून सांगत असतात. आपलं अधःपतन होण्यापासून वाचवत असतात. त्यामुळे गृहस्थांनी दान हे करायलाच हवं. आणि दुसरं ना, ह्यामुळे तुमचं हृदय म्हणजे तुमचं उत्पन्न शुद्ध होतं आणि आपल्या हृदयामध्ये एक प्रकारची म्हणजे अशी करुणा राहते. मऊपणा असं नाही, पण तुम्ही नम्र, करुणा राहते आपल्या हृदयामध्ये. नाहीतर आपलं हृदय कठोर बनतं. तुम्ही दान वगैरे करत नसाल ना, तर उत्पन्न शुद्ध पण व्हायला हवं आणि हृदय कठोर पण नाही राहायला हवं. कठोर हृदय असतं ना, त्यामध्ये भगवंत येत नाही. तुम्हाला दुसऱ्याविषयी कंपॅशन वाटायला हवी. आणि नाही तर ना, कसं आहे, पुढेच दिलंय बघा, आत्मसंयम. हे पण गृहस्थाश्रमी लोकांनी आत्मसंयम ठेवायला हवा. नाहीतर खूप पैसा, म्हणजे तुम्ही ऑब्झर्व करून बघा, खूप पैसा म्हणजे फक्त वाईट आणि मन मानेल ते करायचं लायसन्स मिळाल्यासारखं आपण वागतो.
मग आम्ही ड्रंक अँड ड्राईव्ह करू, ड्रग्ज घेऊ. मग काहीही हां, आमच्याकडे पैसा आहे, आम्ही सिस्टीम हवी तशी वागवू. हां, असं नाहीये. तर तो जेव्हा तुम्ही ह्या म्हणजे ह्यांच्याशी जोडलेले असेल ना, गुरु, भक्त ह्यांच्याशी आपण जोडलेलो असू, दानधर्म करत असू, तर आपण अशापासून लांब राहतो आणि आपलं हृदय पण शुद्ध होत जातं. त्यामुळे दान हे गृहस्थांनी करायला हवं. आत्मसंयम पण हवा गृहस्थांचा हां. नाहीतर असं नाही की तुम्ही पैसे आहेत म्हणजे तुम्हाला काहीही करायचं लायसन्स मिळालंय. बिलकुल नाही. यज्ञ कर्म, कलियुगाचा यज्ञच आहे हरी नाम जप. आणि तो सर्वांनी करायला हवा. हं. कारण 18व्या अध्यायात श्लोक आहे, यज्ञ, तप आणि दान ह्या 3 गोष्टींचा कुणीच त्याग करू नये. ते महात्म्यांना पण हे करतं. महात्म्यांना पण अजून पवित्र बनवतं. त्यामुळे त्यांनी ते त्याग करत नाहीत. तर आपण करून कसा चालेल सांगा? त्यामुळे यज्ञ कर्म कलियुगाचं काय आहे? हरिनाम जप. तर तो आपण करायलाच हवा. हं. वेदाध्ययन तो पण म्हणजे आध्यात्मिक ज्ञानासाठी ना, आध्यात्मिक उन्नतीसाठी आपण थोडा वेळ काढायला हवा आणि हे ॲक्चुअली ब्रह्मचारी वगैरे ह्यांच्यासाठी तर ते स्ट्रिक्ट आहे. म्हणजे त्यांनी तर ते करायलाच हवं. आपण पण करायला हवा प्रयत्न. तपस्या. तर बाकी काही नाही जमत आहे ना, तर तपस्या म्हणजे 4 नियामक तत्व तरी पाळायला हवीत. शाकाहार, अ, तुम्ही कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका. जुगार खेळू नका कुठल्याही प्रकारचा आणि अवैध शारीरिक संबंध ठेवायचे नाहीत. हं. ते 4 गोष्टी खूप हे तपस्यामध्ये येतात आणि ह्या आपण पाळायचा प्रयत्न करायला पाहिजे. लक्षात ठेवा, शाकाहार कराल म्हणजे मांसाहार तुमच्या हृदयातली करुणा घेऊन जातो. व्यसन असतात हे भ्रम वाढवतं. आधीच कृष्णाच्या विस्मरणात आहोत आणि लांब नेतं. त्याच्यानंतर जुगार तुमच्यामध्ये धूर्तपणा आणतं. तुमच्यातली सत्यता घेऊन जातं. हं. आणि अवैध शारीरिक संबंध तुमची शुची घेऊन जातं. खाली शुची आहे बघा. तर तेव्हा सांगते ही शुची त्या दैवी गुणांच्या लिस्टमध्ये आहे बघा. ती किती महत्वाची आहे. साधेपणा. साधेपणा तर विसरत चाललोय आपण. तुम्ही एक म्हणजे साधेपणा म्हणजे असं म्हणू नका, की माताजी मग आम्ही कसं पण राहू का? कपडे कसे पण बिलकुल नाही. साधेपणा म्हणजे तुम्हाला जे जगण्यासाठी गरजेच्या वस्तू आहेत, जे लागतात, जे सॉफ्टवेअर लागतायत, लॅपटॉप लागतायत, जे आहे ते लागतंय ते घ्या. कोणी थांबवलेलं नाही. पण फक्त त्याच्याच वेगवेगळ्या ॲडव्हान्स व्हर्जनच्या मागे धावणं. मग दुसरी मॉडेल आलीत, हे मॉडेल झालं ते देतो टाकून पुढचं घेतो. जीवन आहे ना त्याचा साधेपणा ओळखा. फक्त वस्तू गोळा करण्यासाठी नाही मिळालेलं ते. आणि म्हणजे जपून ठेवण्यासाठी. थोडंसं आध्यात्मिक उन्नतीसाठी पण हे करायला पाहिजे, वापरायला पाहिजे आपलं जीवन. आणि कसं आहे ना, हा जो संग्रह असतो ना, हा आपला अजून हे कधी संपतच नसतं. त्यामुळे आपल्या गरजा ओळखा आणि तेवढं घ्या तुम्ही. म्हणजे त्यामुळे ना हे शेवटी घेतोय कष्टून, कुठून ना कुठून पृथ्वीलाच आपण त्रास देतोय. हं. त्यामुळे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. स्वच्छता शिका म्हणजे साधेपणामध्ये स्वतःची कामं स्वतः करणं, स्वावलंबन येतं. थोडंसं जेवण वगैरे बनवायला शिका. हां, तर हे सगळं जीवनाचा साधेपणा शिका. अहिंसा. हां, अहिंसा आता आपण बघितलेलं आहे, की कुणाच्याही कुठल्याही उन्नतीमध्ये, प्रगतीमध्ये अडथळा न बनणं. मुख्य म्हणजे आध्यात्मिक उन्नतीत स्वतःच्या आत्म्याच्या बनू नका अडथळा. स्वतःच्या बनू नका, दुसरी जात असतील तर त्यांच्या पण बनू नका. आजूबाजूच्यांना माहीत नसेल तर त्यांना थोडी माहिती द्या. हं, आणि जसं आध्यात्मिक नाही तसं कधीच कोणाच्या कुठल्याही प्रगतीमध्ये आपण अडथळा बनू नये. हं, ह्याला म्हणायचं अहिंसा. सत्य, हे सांगितलं ना, सत्य हे स्वयंप्रकाशित आहे. त्याची ताकद वेगळी आहे. हं. त्यामुळे सत्याची ताकद ओळखा, त्याच्यावर विश्वास ठेवा. हां. त्याच्यानंतर क्रोधापासून मुक्त, त्याग, शांती. तिथे बघा एक दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा म्हणून दिलाय. जो सोशल मीडिया आल्यापासून आपल्यामध्ये असा भारंभार भरलेला आहे. किती कमेंट वगैरे करतात, तर ह्यापासून स्वतःला बाजूला करा. आपल्याला काही गरज नाहीये दुसऱ्यांचे सतत दोष काढायची. हं.
हे नकोय आपल्याला. आपण पाच तो बघितलं, एक ज्ञानी पुरुष प्रत्येकामध्ये भगवंतांना बघत असतात. तेवढं नाही तर हे दोष काढण्याची वृत्ती बरोबर नाही. हं? असे हे वाचा तुम्ही नंतर. विनयशीलता, सौम्यता, उत्साह. हा आपल्यामध्ये लहान मुलांमध्ये असतात तसा भक्तीमध्ये पण उत्साह असायला हवा. जप करतोय झोपत झोपत वगैरे असं नाही. भगवंत पाहत असतात की तुमचा उत्साह किती आहे. क्षमा, क्षमाशील हवं आपण. खूपसा वेळ जातो आपला. हां, गिफ्ट वगैरे काय द्यायचे आहेत ना, तुम्हाला जे जमतात ते द्या. लहान मुलं घरात असतील, ती पण मित्रांच्या बर्थडे पार्टीजना वगैरे जाताना तुम्हाला जे त्यांच्याकडून द्यायचंय ते द्या. मग त्यांची डोकं खायचं नाही नंतर, की ते तुझ्या मैत्रिणीने बघ हेच दिलं तुला, आपण तिला तेच दिलेलं. अशात लक्ष घालू नका. तुम्हाला जे जमतंय ना, ते द्या. आ आणि मोठ्यानी पण आपण पण लक्षात ठेवा, हे खूप आपला वेळ आपण फुकट घालवत असतो. तुम्हाला जेवढं जमतंय तेवढं द्या. दुसऱ्यानी नाही तेवढं तुम्हाला दिलं तरी क्षमा करा. म्हणजे ते विषय सोडून द्यायला शिका. हं. म्हणजे एखाद्याला फोनची वाटच बघताय फक्त, भाऊ बहीण वगैरे कोणतरी आहे, तुम्हाला बोलायचंय ना, तर तुम्ही त्यांना फोन करा. हां, बोलायची तुमची खूप इच्छा आहे तर. क्षमाशील हवं आपण. प्रत्येक वेळेस दुसऱ्याचे दोषच काढत कलियुग आहे, प्रत्येकजण लाईफमध्ये बिझी आहे. शुची ही 3 प्रकारची असते. शुची म्हणजे स्वच्छता ही 3 प्रकारची असते. शारीरिक, मानसिक आणि व्यावहारिक. हां, म्हणजे तुम्ही शरीराची पण स्वच्छता पाळा, मनाची पण हवं. मन आपलं शुद्ध हवं. हां, आणि व्यवहारांमध्ये पण तुमच्या स्वच्छपणा हवा. ओके. चालेल. मग आताची पुढची स्लाईड घ्या. वाचा तुम्ही, हे व्यवस्थित सांगितलेलं आहे. दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम्. हे पार्थ, दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. हरे कृष्ण. हं. हे जे दंभ, उर्मटपणा, अभिमान हे आसुरी गुण आहेत बघा. कृष्ण सांगतायत. हं. म्हणजे उर्मटपणा म्हणजे वाटेल तसं बोलणं. दंभ म्हणजे कसं असतं, दुसऱ्याकडून स्वतःची स्तुती ऐकायची फार आवड असते ह्या लोकांना. हं. म्हणजे कसं आहे, तुम्ही पाहाल पण अशी भेटतील पण आपल्याला लोकं, की ग्रुपमध्ये वगैरे तुम्ही बसलाय तर स्वतःबद्दल खूप सांगत असतात. हां, आणि त्यांना वाटतं की समोरच्यानी ऐकावं आणि दुसरं कोणतरी त्याच्याबद्दल काहीतरी सांगायला लागलं, की हे ना ऐकायचं नसतं. ह्यांना फक्त स्वतःचंच सांगायचं असतं. आणि आजूबाजूला मॉब पण असा हवा असतो, की त्यांचंच ऐकतील आणि त्यांनाच मोठं बनतील. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये अभिमान वाढत जातो. तर हे दंभ, उर्मटपणा, अभिमान हे अज्ञानी लोकांचे म्हणजे आसुरी प्रवृत्तीचे गुण आहेत म्हणतात कृष्ण. हं. हां, मग त्याची पुढची स्लाईड घ्या. दैवी सम्पद्विमोक्षाय निबन्धायासुरीमता मा शुचः सम्पदं दैवीम् अभिजातोऽसि पांडव. दैवी गुण मोक्षदायक असतात तर आसुरी गुण बंधनकारक असतात. हे पांडवा, तू चिंता नको करूस, कारण तू दैवी गुणांसह जन्मलेला आहेस. हरे कृष्ण. अर्जुनाला वाटतंय, की मी दैवी आहे की काय आहे? कुठले आसुरी गुण आहेत? तर कृष्ण सांगतायत, की अर्जुना तू काळजी करू नको. तू दैवी गुणांसह जन्मलेला आहेस. हां, आणि काय आता तुम्ही म्हणाल काय आहेत ह्या दैवी गुणांचा का उपयोग? तर हे मोक्षदायक आहेत. आपल्याला भगवंतांकडे जायला मदत करणार. हं. आणि आसुरी गुण बंधनकारक, जे तुम्हाला जन्म-मृत्यूच्या फेऱ्यामध्ये इथंच अडकवून ठेवणार. हां, मग त्याची घ्या पुढची स्लाईड. हे पार्थ, या जगतामध्ये दैवी आणि आसुरी असे दोन प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वीच तुला दैवी गुणांचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले आहे. आता माझ्याकडून आसुरी गुणांचे विवरण ऐक. हरे कृष्ण. हं. आपण ते दैवी आणि आसुरी असे 2च प्रकारचे गुण हे असतात म्हणतात इथं जीव.
ते आपण बघितलेले बघ, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी हे 4 भगवंतांकडे जातात. हम्म. त्यातले भगवंतांना कोण प्रिय आहेत? ज्ञानी, कारण त्यांना भगवंत प्रिय असतात. ते ज्ञानातच स्थित असतात. आपण शिकलोय. आणि ते 4 जण जे भगवंतांकडे जात नाहीत ती कोण असतात? तर जे अत्यंत मूर्ख आहेत, ज्यांचं जे नराधम आहेत, ज्यांचं ज्ञान मायेने हिरावून घेतलंय आणि जे आसुरी प्रवृत्तीचे आहेत. हे 4 कधीच जात नाहीत. आणि कृष्ण, आता तुम्ही जातच नाही म्हटलं, कृष्ण पण कधी त्यांच्याकडे जात नाहीत. आता अजून आपण जरा अजून जास्त त्यांच्याविषयी ऐकूया. हं. घ्या माताजी पुढे. प्रवृत्तिञ्च निवृत्तिञ्च जनान विदुरासुराः न शौचन्नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते. आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत. शुचिर्भूतपणा, सदाचार तसेच सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही. हरे कृष्ण. तर आहे ना, ही जी आसुरी प्रवृत्तीचे लोक असतात ना, ते गोंधळलेले असतात. काय चूक, काय बरोबर ह्याविषयी त्यांना माहीतच नसतं. हं. अ, म्हणजे तुम्ही पण बघाल, कायही कोणीही नवीन काहीतरी सांगतं आणि त्याच्या मागे धावत सुटलेले असतात. स्वतःविषयी असं त्यांना म्हणजे हे बरोबर आहे. हं. वेदांप्रमाणे आलेलं आहे, पूर्वापार आलेलं आहे, हे बरोबर आहे, असा ठाम विश्वास नसतो. काय करायचं, काय नाही हे ते जाणतच नाहीत. हं. आणि गोंधळलेले असतात. आणि शुचिर्भूतपणा, सदाचार आणि सत्य त्यांच्यामध्ये आढळत नाही. आता आपण शुची बघितली तर 3 प्रकारची हवी आपल्याकडे, तुमच्या मनाची, शरीराची आणि व्यवहाराची. सदाचरण म्हणजे जसं वेदांमध्ये वगैरे सांगितलंय, दुसऱ्याला त्रास होणार नाही वगैरे असं चांगलं आचरण. सत्य हे त्यांच्यामध्ये आढळत नाही. हं. बघा हे आसुरी कसे लोक असतात. माताजी घ्या पुढची slide. असत्यमप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम् अपरस्परसम्भूतं किमन्यत् कामहैतुकम्. ते म्हणतात की हे जगत असत्य तथा निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करीत नाही. त्यांच्या मते केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झाले आहे आणि याच्या निर्मितीस कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही. हरे कृष्ण. बघा तुम्ही पण ऐकली असणार आहेत ही मतं, कुठनं ना कुठनं आपल्या कानावर सारखी येतात. ह्यांना भगवंत आसुरी म्हणतायत. हे आसुरी स्वभावाचे लोक आहेत ज्यांची अशी मत आहेत की हे जग निराधार आहे, कोणही त्याला चालवत नाही, त्याचं ते आपलं आपणच चाललेलं आहे. परमेश्वर नावाचा कोणही इथं नाहीये आणि फक्त मैथुनाच्या इच्छेतून हे जग निर्माण झालेलं आहे, अशी खालच्या थराची हे असते त्यांचं लॉजिक. म्हणजे चेतनाच ही असते इथपर्यंत, कामाखेरीज अन्य कुठलंही या जगाच्या निर्मितीचं कारण नाही. ही सगळी आसुरी वृत्ती आहे बघा. हं. माताजी पुढे. अशा निष्कर्षांचे अनुमान करीत स्वतःच नाश ओढवून घेतलेले आणि अल्पबुद्धी आसुरी लोक जगाचा विनाश करण्याकरिता अहितकारी व उग्र कर्मांमध्ये संलग्न होतात. हरे कृष्ण. हा मग आता अशी ह्यांची आयडियोलॉजी असते. आता आपण हे जे बघितलं ना, गोंधळलेले असतात आणि मगाच्या स्लाइड प्रमाणे कोणही परमेश्वर नावाचा नाही वगैरे. मग असे निष्कर्ष काढून त्याच्या मागून धावत सुटलेले असतात हे. कारण काय योग्य काय अयोग्य हे ते जाणत नाहीत. आणि न जाणणं हा प्रॉब्लेम नाहीये, जाणून घ्यायची इच्छा पण नसते. आता आपण अर्जुन पण गोंधळलेलाच होता ना, नाही कळत होतं त्याला मी काय करू काय नको करू. त्यावेळेस त्याने मार्गदर्शन घेतलं. ही नम्रता पण नसते की एखाद्यांकडनं मार्गदर्शन घ्यावं. मी म्हणतो तेच बरोबर, अशा ह्याने धावत सुटलेले असतात आणि मग स्वतःचा नाश ओढवून घेतात. भगवंत काय म्हणतायत, ते धावतायत ते विनाशाकडे धावतायत स्वतःच्या. त्यांना वाटत असेल की मी खूप मोठं जगावर राज्य वगैरे करेन, पण भगवंतांच्या दृष्टीने स्वतःच्या विनाशाकडे धावतायत आणि अल्पबुद्धी म्हणतायत बघा, त्यांची बुद्धी अल्प असते. हं. आणि हे कशा कामांमध्ये मग हे असं धावत कशामध्ये संलग्न होतात, तर ते सायंटिस्ट वगैरे बघा की विचित्र अशा संशोधनांमध्ये गुंतलेले असतात.
म्हणजे अहितकारी आणि उग्र म्हणजे समाजाचं कुठलंही कल्याण होईल अशामध्ये ते गुंतलेले नसतात. अहितकारी आणि उग्र कर्मांमध्ये संलग्न झालेले असतात. ते आता हे इथे म्हणजे अणुबॉम्ब आणि बनवतायत ना, जसाही जगाचा विनाश हा अटळ आहे. प्रलयामध्ये तो होणारच आहे. मग आपण हे अणुबॉम्ब वगैरे ह्याने आणि हिंस्त्र अशी उग्र शस्त्रास्त्र वगैरे बनवण्यामध्ये जो हे झालेलो आहोत. आणि ही बनवतात म्हणून दुसऱ्या देशांना पण बनवावी लागतात. तर ना, ह्या अशा उग्र कर्माचं ध्येय काय आहे? असं कुठलं मानवतेचं कल्याण तुम्ही करणार आहात? की हो बाबा ह्या संशोधनांमुळे मनुष्य जीवनाचं म्हणजे ही जन्म-मृत्यू, जरा-व्याधी किंवा असं ह्यामध्ये जरासा त्यांना कम्फर्ट मिळाला वगैरे असं काही नाहीये. एकतर विनाश अटळ आहे आणि त्यात ते आणि असले बॉम्ब आणून वगैरे बनवून, अस्त्र बनवून तुम्ही तो विनाश आणि जवळ आणताय. बाकी वेगळं काही करत नाही. कुठलंच समाजाचं हित नाही ह्याच्यामध्ये. हं. तर आसुरी वृत्तीचे लोक हे अशा कर्मांमध्ये गुंतलेले असतात. ओके, माताजी पुढची स्लाईड घ्या. आसुरी लोक कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेतात आणि गर्व, खोटी प्रतिष्ठा तथा मदामध्ये आकंठ बुडून जातात. परिणामी ते मोहित होऊन अनित्य गोष्टींमुळे आकर्षित होतात, तसेच अशुचिर्भूत कर्मे करण्यास व्रतस्थ होतात. इंद्रिय तृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे, असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरेतोपर्यंत अमर्याद चिंतांनी ग्रासलेले असते. शेकडो हजारो पाशांनी बद्ध झालेले आणि कामक्रोधपरायण झालेले हे आसुरी लोक इंद्रिय तृप्तीकरिता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. हरे कृष्ण. हां, हे जे आहे ना, हे 4 मांसाहार, जुगार, नशा आणि अवैध शारीरिक संबंध. हे आहेत ना, मी तुम्हाला म्हटलेलं प्रभुपाद स्वामींनी सांगितलेलं आहे. हे पापाचे 4 स्तंभ आहेत. हं. जगात ही जी पापं होतात ना, ती कुठून ना कुठून तरी ह्या 4 गोष्टींशी जोडलेली असतात. हां, हे 4 मुख्य त्यामुळे आपल्याला ह्या 4 जीवनात ह्या 4 म्हणजे कुठली पण इमारत पायावर उभी राहते ना, तर हा पायाच आपला पापाचा आपल्या जीवनात तुम्ही ठेवू नका. म्हणजे आपण जरा दूर राहू या सगळ्यापासनं. हं. नाहीतर इथे बघा हे कसे सांगितलेले आहेत आसुरी लोक आणि काय-काय करतात. अहितकारी आणि उग्र कर्मांमध्ये गुंतलेले असतात. पुन्हा ह्यांच्या इच्छा कधी संपतच नाहीत. आपण सत्वगुणाविषयी बघितलेलं बघा. हं. तर हे तसे नसतात. हे तमोगुणातली लोकं असतात ही आणि धावत असतात. म्हणजे ह्यांच्या एक मिळालं आणि वृत्ती कशी असते, सगळं मला मिळायला हवं, दुसऱ्याला काही नाही मिळायला पाहिजे. म्हणजे माझ्या बिझनेसमध्ये दुसरे बिझनेस टिकताच नाही पाहिजेत ह्या क्षेत्रात. फक्त माझा एकट्याचा बिझनेस व्हायला हवा. अशी वृत्ती असते. म्हणजे तृप्तच होत नाही कधी ह्यांचं मन. हं. गर्व, खोटी प्रतिष्ठा ह्यामध्ये आकंठ बुडालेले असतात आणि त्यामुळे अनित्य गोष्टींमुळे आकर्षित होतात आणि अशुचिर्भूत कर्म म्हणजे वेदांमध्ये जे नका म्हणून सांगितलंय, ते सगळं करण्यामध्ये हे अग्रेसर असतात. हं. आणि त्यांचं म्हणणंच असं असतं, की फक्त इंद्रिय तृप्ती. ते नाही का आपण ऐकत, काय लाईफ वैसे भी म्हणजे ते आईस्क्रीम सारखं आहे, तसं पण वितळणारच आहे, त्याच्या आधी खाऊन टाका. ॲक्चुअली आपण आयुष्याला खात नाहीये, काळ आपल्याला खातोय. असं नाहीये. तर आपली संस्कृती काय सांगते, तुम्ही एखाद्या दिव्याप्रमाणे व्हायला हवं. स्वतःचं पण प्रकाशमान करा जीवन आणि दुसऱ्यांचं पण जीवन प्रकाशमान करा. हं. तर ह्यांची ती असते, की ते जीवन संपायच्या आधी हे करा वगैरे. तर असं म्हणजे त्यांची इंद्रिय तृप्ती होतच नसते आणि त्याच्यामागे धावतच असतात. आणि त्यामुळे कृष्ण काय सांगतायत, अमर्याद चिंतानी ग्रस्त असतात. सतत ना चेहऱ्यावर एक विचित्र असा स्ट्रेस असल्यासारखा, की माझं हे कोण आता दुसरं कोणतरी माझ्या पुढे जाईल, दुसरं कोणतरी माझ्या पुढे जाईल. भक्तांचे गुण आपण आजपर्यंत ऐकलेले बघा, ते चिंतामुक्त, तणावमुक्त असतात. कारण भगवंतांशी जोडलेले असतात. हं. तर हे तसं नाही. मरे तोपर्यंत हजारो चिंतानी ग्रासलेले असतात. शेकडो हजारी पाशानी बद्ध झालेले असतात. हं. कारण ह्या व्यसनांमध्ये वगैरे अडकून पडलेले असतात. तब्येतीचे प्रॉब्लेम आणि ती सगळी व्यसनं करायची वगैरे असतात. हं.
आणि हे इंद्रिय तृप्ती करता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. म्हणजे दुसऱ्यांना विनाकारण दमदाटी करणं, मारझोड करणं, तुम्ही आहात त्या पोस्टचा फायदा घेऊन दुसऱ्यांच्या वाटणीचे पैसे घेणं, काम करण्यासाठी पैसे मागणं, हे असले अन्यायी मार्गाने धनसंचय करतच सुटलेले असतात. हा, तर हे सगळे आसुरी गुण आहेत आणि शास्त्र सांगतं की हे जे दुसऱ्यांचं आपण घेतो ना, हे ह्या जन्मात नाही दिलात तर कुठल्या ना कुठल्या जन्मात प्रकृती तुम्हाला जे ज्याचं आपण घेतलेलं आहे ते त्याला द्यायला तर लावणारच. हा, माताजी पुढची स्लाईड. आसुरी मनुष्य विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे, मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे, मीच भोक्ता आहे, मी परिपूर्ण, बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करेन, मी दान देईन आणि याप्रमाणे मी मौज मजा करेन. अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात. हरे कृष्ण. हा, तर हे आसुरी लोक बघा, हे असं त्यांचं हे एखाद्या पिक्चरची स्टोरी म्हणजे बेस स्टोरी हीच आहे. म्हणजे बाकी जरा माल मसाला वेगळा असतो, नाहीतर सगळ्या पिक्चरची स्टोरी ह्याच गोष्टीभोवती फिरत असते बघा. कृष्णाने सांगून टाकलेलं आहे. आणि हिरण्यकश्यपू, कंस, रावण ही उदाहरण आहेत त्यांची. आता हा रावण, त्या शूर्पणखाने फक्त सीतेचं वर्णन सांगितलं. होता तिचा वैयक्तिक द्वेष, पण भावाला जाऊन सांगितलं तर ह्या रावणाने फारशी चौकशी पण केली नाही. नुसतं तिने सांगितलं तिच्या सौंदर्याविषयी. तर आहे ना, ती पत्नी कुणाची आहे, ती माता आहे, सीता ह्या जगज्जननी आहेत. तर हे सगळं विसरून, आणि ह्याला ते काय माहित नसेल का, हा पण ज्ञानातच, ह्याला पण बराच शास्त्रांचा वगैरे अभ्यास केलेला होता. पण ते आता त्यांनी सांगितलं ना, तो काम, क्रोध, दंभ, हे गुण इतके वरचढ झालेले असतात. सगळं बाजूला ठेवून नुसतं तिच्याकडून ऐकून पटापटा प्लॅन बनवून त्या प्लॅनला त्याने हे पण केलं, म्हणजे लगेच कार्यान्वित पण करून टाकला तो प्लॅन. तर अशी असतात आसुरी स्वभावाची लोक. हिरण्यकश्यपू पण तसाच, हा कंस पण तसाच. हा, त्यांना स्थापित करायचं असतं की मी इथं माझं मन मानेल तसं मी वागणार आणि मला अडवणारं कोण नाहीये. पॉवरची हे असते, माझ्या एवढी पॉवर दुसऱ्याकडे असू नये, असं सगळे. तर हे आसुरी स्वभाव आहेत. मीच भोगता, मीच करता. हा, या प्रकारे अनेक चिंतांनी भ्रांत झालेले आणि मोहजालामध्ये बद्ध झालेले असुरी लोक इंद्रिय तृप्तीमध्ये अत्याधिक आसक्त होतात आणि नरकामध्ये पतित होतात. हरे कृष्ण. बघा कृष्ण काय सांगतायत की हे स्वभाव पहिल्यांदा लक्षणं बघितली, मग ते कसं वागतात बघितलं. हम्म आता त्यांचं पुढं काय होतं, तर भगवंत सांगतात की जीवनभर चिंतानी भ्रांत झालेले असतात. सगळे माझं टिकायला हवं, माझं कोणतरी काढून घेऊन जाईल अशी भीती असते. आणि मग आहे ना, इंद्रिय तृप्ती तर ती काय म्हातारी झाली, ती मरण समोर आलं तरी संपतच नसते. आणि असं करून करून पुढं नरकामध्ये पतित होतात. तुम्ही शेवटी ज्याप्रमाणे कालच आपण बघितले, तुमच्या मन, बुद्धी, अहंकार किंवा तुमच्या इच्छा ज्या आहेत ते भगवंत पाहत असतात आणि पुढं तुम्हाला तशी शरीर मिळत असतं. मग तुमची अशीच म्हणजे कर्म अशीच आहेत, तर पुढे नरकामध्ये पतन होतं. आणि नरकामध्ये तुम्ही एकदा गेलात ना, की भगवंतांपासून लांब जाताय, आत्म्याला अडकवताय तुम्ही तिथं. एकतर तिथे वेदना जास्त आणि म्हणजे काळ खूप मोठा असतो. मग त्यातनं कधी पुन्हा भगवंतांकडचा प्रवास सुरू होतो काय माहिती. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. मिथ्या अहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोध यांनी मोहित झालेले आसुरी लोक स्वतःच्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये स्थित असलेल्या परमपुरुष भगवंतांचा द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात. हरे कृष्ण. हे असे असतात बघा.
मिथ्या अहंकार म्हणजे मी करता मी भोगता. हं? ह्या सगळ्या गुणांनी ते भरलेले असतात. आणि तुम्ही द्वेष करता, दुसऱ्याविषयी द्वेष असतो, मत्सर असतो. तर ऍक्च्युली ना शास्त्र काय सांगतं बघा, तर इथे तत्वता त्यांनी सांगितलंय की स्वतःच्या मधल्या तुम्ही द्वेष करताय म्हणजे ना, एखाद्याचा मी द्वेष करतोय ह्याचा अर्थ तुम्ही त्याच्याबरोबर आत्म्याबरोबर परमात्मा पण असतोच ना त्या शरीरात, तर तुम्ही परमात्म्याचा पण द्वेष करताय. हा इतरांच्या देहामध्ये स्थित असलेल्या परमपुरुष भगवंतांचा पण द्वेष करतात ते. आणि खऱ्या अर्थानं खऱ्या धर्माची निंदा करीत असतात. एक मिनिट हा. हा. तर खऱ्या धर्माची निंदा करीत असतात. इथे शिशुपाल दिलेला आहे बघा. हा सतत कृष्णांशी ह्याचं वैर काय सतत ते. आणि त्याची आत्या म्हणजे त्याची आई कृष्णांची आत्या असते ना. आत्याला कृष्णाने वचन दिलेलं असतं की त्याचे 100 अपराध मी माफ करत जाईन. म्हणजे एका वेळेस 100 जर का क्रॉस केला आकडा तर मग माझ्या हातून मृत्यू होईल. मग हा सांभाळून करत असतो अपराध, 100 व्हायला देत नसतो. पण तो राजसूय यज्ञ असतो ना युधिष्ठिरांचा, तिथं कृष्णांना अग्रपूजेचा मान दिला जातो आणि सगळी तयार होतात. फक्त ह्याला ते आवडत नाही. आणि कसं असतं, चार चौघात अपमान करायला स्फूर्ती येते, स्फुरण चढलं म्हणतात ना. म्हणजे भयंकर नको नको ते भगवंतांना बोलत असतो. आणि असं करत करत ना 100 कधी क्रॉस करतो ह्याला कळतच नाही. आणि 100 क्रॉस केल्यावर सुदर्शन चक्र सुटतं भगवंतांचं. आणि अशा प्रकारे मारतात की मग तिथे रक्ताचा थेंब पण सांडत नाही त्याचा. का तर ती यज्ञभूमी असते, पवित्र ठेवायची असते. तर हे असे शिशुपालासारखे. भगवंत समोर असून ओळखू नाही शकला की आपण कोण आहेत, भगवंत कोण आहेत असं. का तर ही आसुरी गुणांमध्ये स्थित होता. हं? हा, माताजी घ्या पुढे. जे द्वेषी, क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरामधील विविध आसुरी योनीत टाकत असतो. हरे कृष्ण. म्हणजे तुम्ही द्वेषी, क्रूर, नराधम म्हणजे अधम जे वेदांतमध्ये सांगितलेलं आहे की करू नका तुम्ही, हे तेच करायला तुम्हाला आवडतंय असे तुम्ही आहात. तर भगवंत म्हणतात की तुमची कर्म तुम्ही तशीच ठेवताय. बुद्धी तर प्रत्येकाला दिली आहे, ती नको त्यासाठी वापरताय. तर चिरकालासाठी आसुरी योनींमध्ये जात असता तुम्ही. आणि मग होतं काय, त्यातला ते अजून 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 असा अधःपतनाकडेच प्रवास हा सुरू असतो. ते मगाशी कृष्णाने सांगितलेलं बघा की ते त्यांच्या नाशाकडे प्रवास करत असतात. आता आलं ना लक्षात कसला नाश ओढवून घेतात. हं? हा जन्म झाला, मृत्यूनंतर पुढे अधम योनींमध्ये जात असतात. हा, माताजी. हे कौंतेया, आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म घेणारे असे लोक कधीही माझ्याकडे येऊ शकत नाहीत. हळूहळू ते अत्यंत अधम गतीला प्राप्त होतात. हरे कृष्ण. हे जे तुम्ही वारंवार आसुरी योनींमध्ये जन्म घेताय, खालच्या लोकांमध्ये जात राहणार ना. आणि कृष्ण म्हणताय माझ्याकडे येऊच नाही शकत ते. कारण पृथ्वीवर आपल्याला ती हे आहे म्हणजे तुमच्यामध्ये ती चेतना असते, तुम्ही गुरूंकडे जाऊ शकता, जिज्ञासा करू शकता. खालची लोक जी आहेत तिथं पाप अजून जास्त आहे. त्यामुळे आपण हळूहळू खालच्या योनींमध्ये जातायत म्हणजे ती भगवंतांपासून अजून अजून लांब घेऊन जात असतात. आणि हळूहळू अत्यंत अधमगतीला प्राप्त होतात, भगवंतांपासून दूर जातात. मग कदाचित पुढचे जन्म मनुष्यांचे नाहीच, प्राण्यांचे वगैरेच मिळतात असं. घ्या माताजी पुढे. त्रिविधं नरकस्येदं द्वारन्नाशनमात्मनः कामक्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्. काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो. हरे कृष्ण. बघा,
कृष्ण काय सांगतायत इथे नरकाचा हायवे सांगितलेला आहे. सुपर स्पीडने मला नरकाकडे जाणारा हायवे पाहिजे असं एखाद्याला पाहिजे असला तर इथे तो त्यांनी सांगितलेला आहे. नरकस्यमिदम काय ते नरकस्य द्वारम. म्हणजे ही 3 नरकाची द्वार आहेत. हा स्ट्रेट आपण तिकडे जाऊन पोहोचणार. काम, क्रोध आणि लोभ. काम म्हणजे अनियंत्रित इच्छा. तर त्या बुद्धीने तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवायचे आहेत. नाहीतर आपल्याला पुढे नरकाकडे नेऊन ठेवणार ते. क्रोध, अँगर कशाला हवा सतत दुसऱ्यांवर राग? ज्ञानाच्या नजरेने बघायला हवं. विनयशील हवं. दुसऱ्यांमध्ये म्हणजे त्यांचे पण काहीतरी प्रॉब्लेम असतील. आपल्याला समजून घ्यायची वृत्ती हवी. आणि नसेल तर हे कसं आहे ना, काम, क्रोध, लोभ ह्या गोष्टी आहेत बाबा माझ्यामध्ये. तर ह्या ऍक्सेप्ट करा आणि काउन्सिलिंग घ्या. एखाद्याचं मार्गदर्शन करा आणि कृष्ण काय म्हणतायत त्याचा त्याग करा. त्याच्यातनं बाहेर पडायचं बघा. असल्या तर त्या असू देत म्हणून ठेवू नका. मान्य करा आणि एखाद्याचं मार्गदर्शन घ्या. आध्यात्मिक गुरूंना शरण जा आणि त्याच्यापासून स्वतःला तोडून घ्या. त्याग करा त्यांचा. नाहीतर थेट नरकाच्या दारात नेऊन ठेवणार आपल्याला ती. क्राम, क्रोध, लोभ ही नरकाची 3 द्वार आहेत. लक्षात ठेवा तुम्ही. आणि ह्यामुळे आत्म्याचा नाश होतो म्हणजे काय? तर आता आपण तर बघितलं आत्म्याचा कधीच नाश होत नाही. नाश होतो म्हणजे इथं ना मगाशी कृष्णाने सांगितलं ना अत्यंत अधम योनीत जातात. म्हणजे जिथून अ, मनुष्य जन्म मिळणंच हे खूप लांबचं असतं. किती किती अनंत काळ जातो की जिथून तुम्ही वर पृथ्वीपर्यंत याल, मग त्या पशुयोनीत याल आणि पशुयोनींमधनं कधीतरी पुन्हा एकदा एक मनुष्याचा जन्म मिळेल. म्हणजे जो आत्म्याचा तुम्ही ह्याच शरीर वापरून भगवंतांकडचा मार्ग सुरू करू शकला असाल, त्याच आत्म्याला तुम्ही कुठे नेऊन सोडता बघा. म्हणून ते म्हटलंय की आत्म्याचा विनाश होतो. भगवंतांपासून अत्यंत दूर निघून जातो तो. हं? तर लक्षात ठेवा आपण ठरवून ह्या 3 गोष्टींपासून लांब राहायला पाहिजे. काम, क्रोध आणि लोभ. लोभ हे ह्याच्यात होते बघा 3ही गुण दुर्योधनामध्ये. तर लोभ आपल्याला दुसऱ्यांच्या वस्तूंचा लोभ नका ठेवू तुम्ही. तुम्हाला हवंय तर तुम्ही प्रयत्न करा, मिळवा. दुसऱ्यांकडे आहे म्हणून त्याच्यासाठी कारस्थानं रचणं की ते आपण कसं मिळवून त्याचं हिरावून घ्यायचं हे चांगलं नाही. माताजी पुढची स्लाईड. हे कौंतेया, जो मनुष्य नरकाच्या या 3 द्वारातून सुटला आहे तो आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर असे कार्य करतो आणि क्रमशः परमगतीला प्राप्त होतो. हरे कृष्ण. जर का ना ह्याच्या बाहेर पडलो आपण म्हणजे काम, क्रोध, लोभ ह्यापासून दूर असाल, थोडंसं वेगळं बघू शकाल त्याच्या वर उठून, तर भगवंत काय म्हणतायत, तुम्ही आत्मसाक्षात्काराकडे होऊ शकतो म्हणजे भगवंतांकडे येऊ शकता. त्यासाठी ना जीवनात आध्यात्मिक गुरु येणं गरजेचं आहे. त्यांना शरण जा. योग्य, अयोग्य काय समजून घ्या. त्यांनी सांगितलेल्या म्हणजे जे मार्ग आहेत ना, त्या मार्गावर चाला. म्हणजे आता जप करा, ह्या 4 गोष्टींपासून लांब राहा. हां, हे सांगितले तर आपण प्रयत्न करायला हवा त्याच्यावर चालायचा आणि क्रमशः आपल्याला काय कोण भगवंत अचानक माझ्याकडेच या नाहीतर सगळं सुटेल असं पण नाही. भक्ती ही प्रत्येक जन्मामध्ये मोजली जाते तुमची. ती कधीच आपला साथ सोडत नाही. त्यामुळे जसं आपल्याला जमतंय त्या स्पीडनेच प्रयत्न करत राहा. क्रमशः आपण भगवंतांना प्राप्त करू शकू. हां. यशास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परांगतिम्. जो शास्त्रविधींचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी, सुख आणि परमगतीही प्राप्त होत नाही. हरे कृष्ण. बघा, न सुखम न पराम गतीम. काहीच प्राप्त करू शकत नाही. मग का उपयोग त्या जीवनाचा? कृष्ण म्हणतायत की जे हे असे वागतात ना, असुरी गुणांचे असतात. मन मानेल, हो मला असं वाटतंय मी वागणार तसं. मग कृष्णांचं तर काय जात नाही. पण बघा, शेवट कशामध्ये होते? ना सुख न परमगती. काहीच मिळू नाही शकत आणि आत्मा भगवंतांपासून खूप दूर निघून जातो. हां?
माताजी घ्या पुढची स्लाइड. हे आपण आता बरेचदा बघितलंय. तस्माच्छास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्यव्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. म्हणून मनुष्याने शास्त्रविधींद्वारे कार्य आणि अकार्य यांच्यामधील भेद जाणले पाहिजेत. अशी विविध विधिविधाने जाणून मनुष्याने कर्म करावे जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल. हरे कृष्ण. हा, मग कृष्णाने 4थ्या अध्यायात पण आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून आहे ना, आपण गुरूंकडे जावं लागतं. आध्यात्मिक गुरूंना शरण जावं लागेल. हं? पुन्हा कर्म, अकर्म, विकर्म ह्यातले फरक समजून घ्या आणि आपलं अकर्म असायला हवं. कृष्ण भावनाभावित कर्म जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करायला हवा, की ज्यामुळे आपल्या या कर्मफळांची जी बंधन आहेत ना, ती लागणार नाहीत. ती पुन्हा त्यात जर का अडकून बसलो तर आत्मा म्हणजे जन्म घ्यावा लागतो आपल्याला ती फळं भोगण्यासाठी. हे आता आपण सगळं बघितलेलं आहे. त्यामुळे कृष्ण म्हणतात, की हे कर्म, अकर्म ह्यातला फरक जाणून घ्या आणि भगवंत म्हणजे गुरूंना शरण जा. आणि अशा प्रकारे गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर चालत राहिलो, कृष्ण भावनाभावित जीवन जगत राहिलो, तर क्रमशः आपली उन्नती होईल. हं. हे कृष्ण आणि बलराम आहेत बघा. त्यांच्या सांदीपनी गुरूंकडे गेलेले. हं. हां, माताजी पुढची स्लाईड घ्या. तर झाला अध्याय तुम्ही नक्की स्वतः जरा वाचा हां. ह्या गुणांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे ते. हां. तर आपण बघितले की कुठले गुण दैवी असतात आणि कुठले गुण आसुरी असतात. मग त्याप्रमाणे ती काय कार्य करतात. हं. आसुरी स्वभावाची लोकं. आणि मग असल्या ह्याचा परिणाम काय होतो? आणि शेवट काय होतो ते पण बघितलं. न सुखम न परम गतिम. काहीच मिळत नाही. ओके. तर हां, झालाय आपला हा आजचा अध्याय. हां. मग आता जी रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल. तुम्हाला काही प्रश्न असले तर विचारा हं.